आनंद म्हणजे असा आहे की एक दिव्यांग खेळाडू क्रीडामध्ये एवढं नॅशनलपर्यंत जाणं हे लवकर संभव्य होत नाही. तर त्यासाठी मी म्हणजे असे खेळाची इच्छा आणि घरच्यांचा सपोर्ट होता, म्हणून मी खूप मेहनत घेतली. घर, आपलं काम आणि आपला फॅमिली बिझनेस जे आहे पावाचा, ते करून मी आपलं क्रिकेटसाठी शनिवार रविवारी वेळ देऊन मी आपलं ह्यासाठी प्रयत्न करतच होतो. प्रेरक शक्ती म्हणजे घरचेच, की घरचे सांगतात की आता तू एक स्पोर्ट्स पर्सन आहे, तर तुला तुझ्या डाएटवर आणि तुला तुझ्या हेल्थवर चांगलं काम करायचं आहे, की इतरांपेक्षा तू तू काहीतरी डिफरंट दिसला पाहिजे. त्यांना बघून तुला वाटलं पाहिजे की तू एक स्पोर्ट्स पर्सन आहे. तर त्यांनी माझ्या त्याबद्दल डाएटची खूप काळजी घेतलेली आहे आणि सतत तेच असे सांगतात की रेग्युलर प्रॅक्टिसला जा, कामाचं काय काम होत राहील पण तू प्रॅक्टिस सोडू नको. तरी मी कसं एक कर्तव्य म्हणून एक थोडासा भावाला हातभार म्हणून मी आपलं काम साईड म्हणून काम चालूच आहे माझं. सरांचा फोन आला, आमच्या कॅप्टनचा, जे महाराष्ट्र टीमचे कॅप्टन आहेत जमीर पठाण सर, त्यांचा फोन आला की भारत विरुद्ध नेपाळ डिसेंबरमध्ये मॅच होणार आहे, त्यासाठी तुमची भारतीय संघात निवड झालेली आहे अष्टपैलू म्हणून. तर त्या संदर्भात लेटर तुम्हाला संध्याकाळपर्यंत पोचूनच जाईल. ज्यावेळेस त्यांनी हे फोन करून मला सांगितलं त्यावेळेस मला म्हणजे एवढं एक्सायटेड झालो मी, एवढा आनंद झाला की मला वाटलं ही बातमी खरी वाटलीच नाही. जेपर्यंत लेटर आला नाही तोपर्यंत मला ही बातमी खरंच वाटली नाही की माझं पण भारतीय संघात सिलेक्शन झालं आहे म्हणून, निवड झाली म्हणून. मग त्यांनी ज्यावेळेस लेटर पाठवलं, मी सगळ्यात पहिले मी माझ्या भावाला ते पाठवलं. मानसिक तयारी म्हणजे असं आहे की आमच्या कोचने सांगितलंच की गेम हा गेमच असतो, त्याला गेम प्रकारेच करायचं आणि जिथं तू कमजोर आहे त्या गोष्टीवर जास्त अभ्यास करायचा आणि जास्त हालचाल नाही, आपलं जास्त प्रेशर घ्यायचं नाही. गेमनुसार आपलं खेळायचं आणि जेवढं होईल तेवढं फोकस तुझा गेममध्येच असला पाहिजे. माझा संदेश म्हणजे दिव्यांगांसाठी एवढाच आहे की खेळ कुठलाही असू द्या, खेळ हा कुठलाही कमी नसतो. जसं मला आवडतं क्रिकेट, तसं प्रत्येकालाच आवडतं, पण मला जरा जास्तच आवडतं म्हणून मी क्रिकेट निवडलं. तसं तुम्हाला जो खेळ आवडतो त्याच्यावर मनापासून तुम्ही काम करा, मेहनत घ्या त्या गोष्टीवर आणि त्या गोष्टीचं तुम्ही विश्वास ठेवा की मी मेहनत केली, मी प्रयत्न केलं तर मी नक्कीच यशस्वी होईल.